गोव्यामध्ये अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे महिला फुटबॉल स्पर्धेचे आयोजन। फुटबॉल सामन्यात बंगळुरू किकस्टार्स क्लबने मिळवला विजय। व्हिडिओ गेम पार्लरवर कणकवली पोलिसांनी ठेवले लक्ष। कणकवली शहरातील तब्बल 5 व्हिडिओ गेम पार्लरवर जुगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये कणकवलीमधील 5 व्हिडिओ गेम पार्लर मालक, 5 चालक व 2 खेळाडू यांच्यावर ही कारवाई करण्यात आली। यात 40,000 रुपयांची रोख रक्कम व 44 व्हिडिओ गेम्स मशीन जप्त करण्यात आल्या। कणकवली शहरातील व्हिडिओ गेम पार्लरचे चालक मालक यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात येत असून कणकवली पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे व्हिडिओ गेम पार्लर चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। एका कार्यकर्त्यांनी घेतलेली रिक्षा तो आमदार राजन साळवी यांना दाखवायला गेला। त्यावेळी राजन साळवींनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून स्वतः स्टेअरिंग हाती घेत रिक्षातून फेरफटका मारला। लांजामध्ये शाळेची इमारत जीर्ण होऊन धोकादायक बनली आहे। एका वर्ग खोलीचे छप्पर मोडून खाली पडले आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी मुलांच्या बसण्यासाठीची पर्यायी सोय तुकाराम बाईत यांच्या शेतघरातील गोठा तात्पुरत्या स्वरूपात शाळा म्हणून वापरण्यास घेतला आहे। तसेच 3 वर्षापूर्वी शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव हा लांजा जिल्हा शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलेला असूनही त्याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। विजया लक्ष्मी, रश्मी राऊत, ललिता, यशवंत नलावडे यांच्या स्मरणार्थ समीरा राऊत यांच्या हस्ते रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। मालवण येथील नाथ सेवांगन या संस्थेच्या निवडणुकीनंतर झालेल्या विश्वस्त मंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवड बिनविरोध झाली। यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर तर कार्याध्यक्षपदी किशोर शिरोडकर यांची निवड करण्यात आली। आज महाराष्ट्रातील बहुचर्चित भव्य कोकण मराठा मेळावा चिपळूण येथे उत्साहात संपन्न झाला। चिपळूण येथील कोकण मराठा मेळाव्याला मराठा बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। कोकणासह कोल्हापूर, सांगली, पुणे, संभाजीनगर जिल्ह्यातील प्रतिनिधींचा सहभाग लक्षवेधी ठरला। मराठ्यांना आरक्षण फक्त मराठा म्हणूनच मिळावा याविषयी मेळाव्यात सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला। अलिबागमध्ये कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने NSSच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। तसेच नेतृत्व विकास ही काळाची गरज आहे असे मत डॉक्टर विजय कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले। सावंतवाडीमध्ये स्वानंद सुंदरी स्पर्धेचे उद्घाटन मराठी सिने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिच्या हस्ते करण्यात आले। तर क्रिएटिव्ह सखी ग्रुप बांदा आयोजित स्वानंद सुंदरी स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा सावंत, द्वितीय क्रमांक माधवी शहापूरकर तर तृतीय क्रमांक श्रावणी येडवे हिने पटकावला। अयोध्येमध्ये राम मंदिर साकारले आहे। मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी रोजी होणार आहे। मात्र हे राम मंदिर बनण्यासाठी कारसेवकांनी दिलेली आहुती हा एक यज्ञ आहे। हीच थीम घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांनी अयोध्या नाटकाची निर्मिती केली। या नाटकाचा पहिला प्रयोग वेंगुर्ल्यामधील मधुसूदन कालेकर नाट्यगृहात संपन्न झाला। मात्र हा पहिलाच प्रयोग हाऊसफुल गर्दीने यशस्वी झाल्याचे दिसून येते।